नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग आजच्या 6 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. सुभेदारांच्या घरी सकाळी पूजेची तयारी चालू असते. पूर्ण आजी विमलला विचारतात, विमल प्रसादाचं झालं ना सगळं? त्यावर विमल बोलते, हो, सायली त्यांनी सकाळीच केलाय प्रसाद. तर कल्पना तिला विचारते, विमल अगं फळं कुठे आहेत? त्यावर सायली कल्पनाला सांगते, आई आहो ते आणायला गेलेत फळं, येतीलच इतक्यात. आणि अर्जुन तितक्यात येतोच फळं घेऊन. आणि ती सायलीच्या हातात देत बोलतो, आणखी काही हवंय का? म्हणजे मी जाऊन घेऊन येतो. त्यावर तिकडून अस्मिता येते आणि बोलते, मी लिस्ट देऊ का? मला डार्क चॉकलेट हेम तेम असं काही हवंय त्याला सांगते. आणि तिथे अस्मिता आणि अर्जुनचं छोटंसं गोड भांडण सुरू होतं खाऊवरून. आणि मग कल्पना बोलते, भांडू नका अस्मिता, तू इथे येऊन बस. प्रताप म्हणतात, चला आता सगळं झालंय आणि सगळे आलेत. गुरुजी आले की लगेच पूजा सुरू करूया. तर पूर्ण आजी म्हणतात, प्रतिमा आणि रविराज येणार नाही आहेत का गं? त्यावर अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे त्यांना नाही जमणार यायला. मग पूर्ण आजी कल्पनाला सांगतात, प्रतिमासाठी तेवढा प्रसाद पाठवून दे कल्पना. त्यावर कल्पना हो बोलते. मग गुरुजी येतात. अश्विन आधी तिथेच सगळ्यांमध्ये असतो, पण गुरुजी पूजेला सुरुवात करण्याआधीच तितक्यात तो तिथून निघून जातो. आणि लगेच सगळे म्हणू लागतात, याला काय झालं? पूर्ण आजी म्हणतात, काय करायचं या मुलाचं? त्याला अजूनही असं वाटतंय तन्वी निर्दोष आहे आणि आपण चुकतोय. त्यावर अर्जुन बोलतो, इट्स ओके पूर्ण आजी, सध्या तो खूप रागात आहे. त्याचा राग शांत झाला की मी बोलेन त्याच्यासोबत, मग कळेल त्याला. तितक्यात गुरुजी बोलतात, पूजेला कोण बसणार आहे? त्यावर प्रताप कल्पनाकडे पाहत म्हणतात, कोणाची काही हरकत नसेल तर मला असं वाटतं अर्जुन आणि सायलीने पूजेला बसावं. म्हणजे कसं, घरातली निगेटिव्हिटी होती ती त्यांच्यामुळेच दूर झाली. पण कल्पना थोडा गंभीर भाव चेहऱ्यावर आणते. मग प्रताप पूर्ण आजींना विचारतात, तुला काय वाटतं पूर्ण आई? त्यावर पूर्ण आजी हो चालेल ना असं बोलतात. मग अर्जुन आणि सायलीसुद्धा खुश होऊन पूजेला बसतात. इकडे जेलमध्ये साक्षी जमिनीवर चादर टाकून झोपलेली असते. तेच प्रिया मस्त बाकावर झोपलेली असते. साक्षीला जाग येते, ती उठते आणि बघते प्रिया मस्त बाकावर झोपले आणि जाऊन तिला उठवते आणि बोलते, ए उठ, चल, मला इथे झोपायचं आहे, तू तिथे जाऊन जमिनीवर झोप. त्यावर प्रिया उठते आणि खाली बाकाकडे बघत म्हणते, इथे मैपत शिकरे असं दिसत नाहीये, तुझ्या बापाचा माल नाहीये इकडे, जा तिकडे जाऊन कोपऱ्यात बस. त्यावर साक्षी तिला बोलते, जास्त माज आलाय का गं तुला? थोडे दिवस या जेलमध्ये एकत्र काय राहतोय, तुला मी तुझ्या बरोबरीची वाटायला लागली आहे. त्यावर प्रिया उठते आणि अजिबात नाही असं म्हणते आणि पुढे बोलते, तुझी आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही साक्षी, तर मी इथे आणि तू तिथे जमिनीवर आहेस. साक्षीला प्रियाचा राग येतो. ती बोलते, जास्त शहाणपणा करू नको हा प्रिया, मी तुझ्या इतक्या खालच्या पातळीवर येऊन वागू शकत नाही, याचा गैरफायदा घेऊ नकोस. उठ, जा बस तिकडे. त्यावर प्रिया बोलते, नाही जाणार, काय करायचे ते कर. साक्षी तिचा हात धरून तिला खेचू लागते. उठ उठ बोलते. त्यावर प्रिया अशी मस्त ॲक्टिंग करते ना साक्षीची. अण्णा अण्णा, ही प्रिया मला खूप भारी पडते, नेहमीप्रमाणे माझ्या खुबड्या बनून या ना. आणि त्यांच्यामध्ये खेचाखेची सुरू होते आणि त्या दोघींमध्ये खेचाखेची सुरू होते. त्यातच प्रिया साक्षीला ढकलून देते आणि मग साक्षी रागात उठते आणि येऊन प्रियाच्या जोरात कानाखाली मारते. प्रिया आधी घाबरल्याची नाटकं करते आणि मग उठते आणि प्रियासुद्धा साक्षीच्या जोरदार कानाखाली मारते आणि वेड्यासारखं हसून तिच्याकडे बघते आणि खाली बसते. साक्षी तिला बोलते, तुझी हिंमत कशी झाली गं माझ्यावर हात उचलायची? तू विसरलीस का मी कोण आहे? एका क्षणात तुझी वाट लावू शकते मी प्रिया. तुझी खरी ओळख जर मी सगळ्यांसमोर आणली ना, तर तू कुठेच तोंड दाखवू नाही शकणार. मी रविराज किल्लेदार. पण प्रिया इतकी नाटकी करत असते ना, ती बोलते, मी काय करू? सोप्पं आहे, तुला तो व्हिडिओ आठवतो मी केलेला? त्यात तुमची सगळी कारस्थानं आहेत, कसं तुम्ही मला तन्वी बनवलं. अरे हो, तुझ्या बापाची सगळी जुनी पापंसुद्धा त्यात रेकॉर्ड केली आहे. कसा किल्लेदारांचा ॲक्सिडेंट केला त्याने, प्रतिमाचा चेहरा जाळला अनुजगासमोर. चालेल, मी साक्षी मैपत शिकरे. आणि मग साक्षीच प्रियाचं हे बोलणं ऐकून गप गुमान जाऊन खाली बसते. इकडे मैपत त्याच्या गुंडांबरोबर
एक नवीन प्लॅन तयार करत असतो आणि त्यांना बोलत असतो, घुसलं का रे टाळक्यात, मी जे सांगितलं ते. त्यावर गुंड हो साहेब बोलतात. त्यावर तो त्याच्या गुंडांना बोलतो, दरवेळेला तू हेच बोलतोस आणि ढीगभर माती खाऊन माझ्यासमोर येतोस. यावेळेला जर हे बघ, लक्षात ठेव, काम जर नाही झालं ना तर तिथेच स्वतःच्या हाताने खड्डा खणायचा आणि त्यात स्वतःला पुरायचं आणि त्यावर माती टाकून घ्यायची. माझ्यासमोर नाही यायचं. त्या अर्जुन सुभेदारला पुरा चेसल्याशिवाय गप्प बसायचं नाही. त्यावर ते गुंड हो बोलतात आणि निघतात. ते कुठे जात आहेत आणि काय करतायत ते पाहत राहा मंडळी. गुंड निघून गेल्यानंतर महिपत स्वतःशी बोलतो, अर्जुन सुभेदार, तुला असं वाटलं असेल तू जिंकला, पण मी ह्यापुढे तुझे असे हाल करणार की तू बोलणार आता मेलो तर बरं होईल असे हाल करणार. त्यानंतर ते गुंड महिपतकडून निघून सुभेदारांच्या घरी जातात. सुभेदारांच्या घरामध्ये पूजेची छान मंगल आरती चालू असते. आरती संपताच गुंड घरात दगड फेकून मारतात आणि हे पाहून प्रताप बोलतो, हे काय, काच कशी फुटली? तर पूर्णाजी बोलतात, घराच्या शांतीसाठी पूजा ठेवली आणि हे काय नवीन संकट आलंय? तर सायली तिकडे जाऊन बघते आणि जो दगड फेकून मारलेला असतो तो घेऊन येते. त्या दगडाबरोबर एक कागद गुंडाळलेला असतो. ती तो अर्जुनकडे देते आणि बोलते, कोणीतरी हे मुद्दाम केलंय असं वाटतंय. अर्जुन ते उघडून बघतो आणि बोलतो, हे असं करण्याची हिंमत कोणाची झाली? तोच कागद सायली घेते आणि वाचते, अर्जुन, आता वेळ तुझा जीव घेण्याची. वाचून सायली खूप घाबरते आणि घरातले सगळेच घाबरतात. तर अर्जुन बोलतो, मी आत्ताच बाहेर जाऊन बघतो आणि जो कोणी असेल ना त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. पण सायली घाबरलेली असते. ती त्याला बाहेर जाण्यापासून थांबवते. अर्जुन पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगतो आणि तो बोलतो, मला असं वाटतंय हे महिपतचंच काम आहे. सगळेजण अर्जुनला बाहेर जाण्यापासून थांबवतात. पण मग प्रताप आणि अर्जुन दोघे बाहेर जाऊन बघतात, पण गुंड तिथून निघून गेलेले असतात. अर्जुन प्रतापला बोलतो, महिपतने हे आपल्याला फक्त घाबरवण्यासाठी केलंय. तितक्यात इन्स्पेक्टर येतात आणि अर्जुन त्यांना घडलेलं सगळं नीट सांगतो. पोलीस त्यांना 24 तासांचं पोलीस सिक्युरिटी देतात. अर्जुन आणि प्रताप घरात येतात. गुरुजी म्हणतात, काळजी करू नका, यापुढे सगळं मंगल होईल. आणि मग विमल सगळ्यांना प्रसाद वाटते. गुरुजी जातात आणि मग अस्मिता बोलते, मला काळजी वाटत होती, पण नशीब पूजा नीट पार पडली. त्यावर सायली बोलते, अस्मिताताई, आपण चांगल्या कारणाने पूजा केली, त्यामुळे ती नीट पार पडणारच होती. आपण घरात आनंद यावा यासाठी पूजा केली आहे. पण पूर्णाजी म्हणतात, घरात आनंद येण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र यावं लागतं गं. अश्विन असं काटकून वागतोय आणि त्याची बायको तर. त्यावर सायली पूर्णाजीजवळ जाते आणि बोलते, पूर्णाजी, प्रियाचं वागणं तुम्हाला खूप लागलंय, कळतंय मला. पण आम्हाला तिचा स्वभाव आधीपासूनच माहीत होता. ती आपल्या घरामध्ये आदर्श सून असल्याचं फक्त नाटक करत होती. पण सत्य काही वेगळंच होतं पूर्णाजी. आणि तिने तिचा मूळ स्वभाव दाखवण्याचा प्रयत्नही केला होता. तुम्ही आठवून बघा. आणि मग जुने सीन दाखवले जातात. कसं तन्वीने सायलीबरोबर भांडण केलं होतं. तिने मधुभाऊंना ह्या घरात राहू नये म्हणून प्रतापसोबत बोलली होती. आणि मग प्रताप बोलू लागतात, खरं आहे, मला आता जाणवतंय काय आहे आपण प्रतिमाची मुलगी अशी एक इमेज तयार केली होती आपल्या मनात आणि त्या इमेजमध्ये तन्वीला बसवण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलात तशी नव्हतीच. आत्ता त्या इमेजला तडे जायला लागलेत. त्यावर पूर्णाजी बोलतात, शेवटी तिने चक्काचुरा केलाच, फक्त त्या इमेजचा नाही, आपल्या अपेक्षांचा सुद्धा. पण सायली मात्र हा विषय बदलते आणि बोलते, आपण सगळे या विषयावर का बोलतोय बरं? अस्मिताताईंचं बाळ पण हे ऐकत असेल हे विसरायला नको. यापुढे आपण फक्त आनंदाच्या गोष्टींबद्दल बोलायला हवं. मग अस्मितासुद्धा विषय बदलायला बोलते आणि हो, माझं बाळसुद्धा माझ्यासारखंच असणार आहे, हसरा आणि खेळकर. मग अर्जुनसुद्धा कॉमेडी करतो आणि तो बोलतो, हो, आणि खादाड, शॉपिंग करणारं आणि कोणत्याही गोष्टीवरून रुसणारं सुद्धा असणार आहे. मग अस्मिताला राग येतो. ती बोलते, गप्प बसा अर्जुन, तरी नशीब माझी अजून थट्टा करायला अश्विन नाही आहे इथे. त्यावर पूर्णाजी सिरियस होऊन बोलतात, तो तर आपल्यात नसतोच, त्याचा आपल्याबद्दलचा गैरसमज तर वाढतच चालला आहे. त्यावर अर्जुन बोलतो, आजी तो आपलाच आहे, आपल्या माणसांपासून आणखीन किती वेळ रुसणार आहे. जी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना समजले ती त्यालासुद्धा समजेल. पण कल्पना बोलते, आम्हालाच उशिरा कळलं, म्हणूनच तर
इतकं नुकसान झालं आहे. खरं तर या सगळ्यांना मीच जबाबदार आहे हे मला सतत सांगत होते. तन्वीचा स्वभाव ओळख, तिला इतकं झुकतं माप देऊ नकोस. पण मी आंधळी होते, सतत तिला पाठीशी घालत होते आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतात आणि खूप वाईट वाटून घेते. इथेच आजचा भाग संपतो मंडळी. पुढील भागात आपण पाहणार आहोत पूर्णा आजी सायलीला बोलत असतात, फक्त कल्पनाच नाही चुकली, मी सुद्धा माणसं ओळखायला चुकले. आम्ही दोघी तर या घराचा पायाच हलवायला निघालो होतो, पण सायली तू या घराला बांधून ठेवलंस. या घराला फक्त तूच बांधून ठेवू शकतेस. आणि त्या सायलीला किल्ल्यात येतात आणि सायली आनंदाने पूर्णा आजीला मिठी मारते. तर नंतर अर्जुन ऑफिसला जायला निघतो आणि सायली त्याला ओरडते, तुम्हाला असं वाटतंय का की माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे? पूर्णा आजी आणि बाबांनी सांगूनसुद्धा तुम्हाला ऐकायचं नाही आहे, तरी तुम्ही बाहेर जायला निघालायत. तर अर्जुन बोलतो, मी ॲडव्होकेट आहे सायली. मग सायली बोलते, ॲडव्होकेट नंतर, आधी तुम्ही माझे आहो आहात. जिथे मी तिथे तुम्ही. आणि त्याला आपल्या पदराने बांधून ठेवते. तर मंडळी दुसरीकडे भयंकर गोष्टसुद्धा घडते. महिपतच्या ज्या माणसाने कोर्टात कॅश काढल्याची कबुली दिलेली असते त्याला महिपत खूप मारतो. तो माणूस बोलतो, चूक झाली साहेब. पण महिपत त्याला बोलतो, चूक झाली ना, मग आता त्याची शिक्षा पण मिळणार. तर त्याची बाजू घेऊन एक गुंड माफी मागू लागतो. त्याला महिपत डायरेक्ट रागात गोळी घालून ठार मारतो. महिपत खूपच चिडलेला असतो साक्षी जेलमध्ये गेल्यामुळे. आता पुढे आणखीन काय काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.